एक सविस्तर बातमी आहे पंढरपुरातून मराठी नववर्षातली पहिलीच वारी म्हणून पंढरपूरच्या चैत्री वारीकडे पाहिलं जातं। आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पहाटेच्या नित्यपूजनही चैत्री एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। विठ्ठल नामानं अवघी पंढरी दुमदुमली आहे। अशातच शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या शंभू महादेवाच्या कावडी या चैत्री यात्रेचं मुख्य आकर्षण ठरत आहे। थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आज चैत्र शुद्ध एकादशी, मराठी वर्षातील पहिलीच पंढरपूरची वारी आणि याच पंढरपूरच्या वारीसाठी आज पहाटेपासूनच विठ्ठलाला दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्यपूजा झाली आणि यानंतर या एकादशीचा सोहळा सुरू झालाय। आज विशेष म्हणजे 11,000 सूर्यफुलांचा वापर करून मंदिरात एकादशीच्या निमित्ताने आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। यंदाचं विशेष म्हणजे दरवर्षी चैत्र वारीला मोठ्या संख्येनं शिंगणापूर येथून येणाऱ्या कावडी असतात। हेच कावडी या चैत्र वारीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि याच कावडी घेऊन आल्यानंतर असंख्य भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आणि हीच या दर्शनाचा जो भक्तीचा महापूर आहे तो आज पंढरपुरात आलेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे चैत्र एकादशी असताना देखील आज विठ्ठलास पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो। त्यामुळे सर्वसामान्य भक्तांची एकादशी मात्र विठ्ठलाला मात्र आज पुरणपोळी असते, कारण त्याची देखील एक वेगळी आख्यायिका मानली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, विठ्ठल मंदिर पंढरपूर।